खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भात खासदार राणा यांना आलेल्या धमकीची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। पोलीस महासंचालकांकडून धमकीची चौकशी सुरू झाली असून नवनीत राणा यांना पाकड्यांनी धमकी दिल्याची माहिती समोर येते। खासदार नवनीत राणा यांना आलेल्या धमकीची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमदार रवी राणा जोडले गेलेले आहेत। राणाजी, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। नवनीत राणा यांना धमकी आलेली आहे आणि आता या संदर्भात महासंचालकांकडून चौकशी सुरू झाली आहे, काय प्रतिक्रिया आपली? बिलकुल ज्या पद्धतीने धमकी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी, नंतर खासदार नवनीत राणा यांना सुद्धा म्हणजे बॉम्बस्फोट करू, जीवे माराने मारून टाकू अशा प्रकारचे ज्या म्हणजे सांगणं योग्य नाही अशा प्रकारची धमकी आहे जी। आणि त्याची पूर्ण माहिती मी राज्याचे डीजी मॅडम आमच्या शुक्ला मॅडम यांना दिलेली आहे आणि त्यांनी एटीएसच्या माध्यमातून सुद्धा ती इन्क्वायरी करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहे। तर मला असं वाटतं की लवकरात लवकर जे धमकी देणारे व्यक्ती आहे आणि अशा प्रकारे आपल्या देशावर बॉम्बस्फोट करू, उद्ध्वस्त करून टाकू, लवकरात लवकर तो गजा गेला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की आदरणीय महाराष्ट्र डीजी यांना सुद्धा विनंती केलेली आहे। त्यांना पूर्ण ती स्क्रिप्ट सुद्धा मी दिलेली आहे जे धमकी आलेली आहे आणि त्याच्यावर तुरंत पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा आहे। जी, या धमकीच्या मागे कोण आहे असं आपल्याला वाटतं आणि ही धमकी देण्याचं कारण नक्की काय असावं? ज्या पद्धतीनं काही विशिष्ट जे देशावर विरोधी नजरेनं बघतात, आमच्या देशाला विरोधी नजरेनं बघून त्यांची कुठंतरी जी भावना आहे आपल्या देशाबद्दल ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि देश आपला पुढे जात आहे, हिंदुत्वाचे विचार पुढे जात आहे, कुठेतरी विशिष्ट काही लोक याच्या मागे म्हणजे त्यांना काही सहन होत नाहीये, त्यामुळे ते काहीतरी म्हणजे अशा पद्धतीने धमक्या देऊन पूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट करू, तुम्हाला उडवून टाकू, मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या देऊन कुठेतरी घाबरवण्याचं काम करत आहे। पण मला असं वाटते आज देशाचे पंतप्रधान मोदीजी असो, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे सक्षम आहे म्हणून अशा धमक्यांना मी भीक टाकत नाही। पण जे कोणी पडद्याच्या मागे उभं राहून धमक्या देत आहे त्यांना वर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना सक्त कारवाई करून त्यांना गजाआड टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे। त्या संदर्भात राज्याचे डीजी यांना तक्रार दिलेली आहे, अमरावतीचे सीपी यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे आणि डीजींनी सुद्धा एटीएसला कळवलेलं आहे आणि इन्क्वायरी चालू आहे। जी, धन्यवाद रवीजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल।